सवय अगदी लावून घ्यायला हवी आहे की आपलं स्नान झाल्या झाल्या, आपली अंघोळ झाल्या झाल्या सर्वात प्रथम आपल्याला सूर्यदेवाला जल अर्घ्य हे नेहमी दिले पाहिजे. बघा, जेव्हा आपण सूर्याला जल अर्घ्य देतो तेव्हा आपले जे आपल्या कुंडलीमध्ये आपले जे काही शनिग्रह असतील, गुरुग्रह असेल, राहू केतूचा जर आपल्यावरती दोष असेल तर ते सर्व काही आपल्या आयुष्यामधून कमी कमी होतं, आपल्याला त्याच्यातून मार्ग निघतात. सूर्यदेवाची कृपा आपल्यावरती नक्की होत असते. तर बघा, रथसप्तमी ही 4 फेब्रुवारी रोजी आलेली आहे. आता रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवांचा जन्म झालेला आहे, म्हणजे त्यांची उत्पत्ती ही रथसप्तमीच्या दिवशी झालेली आहे. रथ म्हणजे जो घोड्यांचा जे रथ असतं ते रथ, आणि सप्तमी म्हणजे 7 घोडे, 7 घोड्यांचा हा रथ असतो आणि तो पळणारे पांढरे शुभ्र असे घोडे असतात, म्हणून त्याला रथसप्तमी, याच्यावरती सूर्यदेव प्रकट झालेले आहेत. आणि हा